तुम्हाला माहित आहे का, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे निधन झाले तेव्हा औरंगजेबाला वाटले की मराठा साम्राज्य संपले आहे. अब इस मराठी साम्राज्य को कौन बचाएगा? वो छोटी सी लड़की तारा रानी क्या कर लेगी? पण त्याला हे माहीत नव्हते की त्याचा सामना अजून एका सर्वात धोकादायक योद्ध्याशी होणे बाकी आहे. एक अशी स्त्री जिने सलग 7 वर्षे दिल्लीच्या तख्ताला गुडघ्यावर आणले. त्यांचं नाव होतं महाराणी ताराबाई. वर्ष 1700. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांकडे ना राजा होता ना खजिना. औरंगजेब लाखोंची सेना घेऊन दक्षिण जिंकण्यासाठी सज्ज झाला होता. अशा वेळी अवघ्या 25 वर्षांच्या ताराबाईंनी आपल्या 4 वर्षांच्या मुलाला गादीवर बसवले आणि स्वतः हाती तलवार घेतली. त्यांनी ठामपणे जाहीर केले, स्वराज्य ना झुकेल ना थांबेल. ताराबाईंनी बचावात्मक युद्ध सोडून आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी केवळ आपले किल्लेच परत जिंकले नाहीत, तर नर्मदा ओलांडून माळवा आणि गुजरातवरही धडक दिली. औरंगजेब हैराण झाला होता, एक स्त्री त्याच्या अवाढव्य सैन्याला कशी झुकवत आहे. सलग 7 वर्षे ताराबाईंनी औरंगजेबाला सुखाची झोप घेऊ दिली नाही. अखेर थकून, हार मानून आणि पूर्णपणे खचून औरंगजेबाचा मृत्यू त्याच दख्खनच्या मातीत झाला जी तो जिंकू इच्छित होता. ताराबाईंमुळेच मराठा साम्राज्य संपण्याऐवजी अधिक शक्तिशाली बनून पुढे आले. आज जर दक्षिण भारतात भगवा डौलाने फडकत असेल तर त्यामागे महाराणी ताराबाईंचे मोठे योगदान आहे. तुम्हाला या महान वीरांगनेबद्दल माहिती होते का? आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. जय शिवराय.